वर्तकनगरमध्ये तलवार चाकू हल्ला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर तलवार व चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी 6 जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे 2024 रोजी सुमारे 2:45 वाजेच्या दरम्यान रात्री शास्त्रीनगर नाका परिसरातील उपवनाकडून केंडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या मार्गावरील एका चहा दुकानाजवळ ही घटना घडली आहे। फिर्यादी प्रवीण इंगळे हे त्यांच्या मित्रांसोबत उभे असताना आरोपी प्रकाश तिवे उर्फ पक्या, विकी तिवे, विकी करोतिया, सिद्धार्थ रोकडे, गणेश दिवे आणि त्यांच्या 2 साथीदारांनी तेथे धाव घेतली आहे। यावेळी आरोपींनी परिसरात दादागिरी करत शिवीगाळ केली। त्यानंतर झालेल्या वादातून आरोपी प्रकाश तिवे याने चाकू काढून विष्णू नायर यांच्यावर वार केल्याचा आरोप आहे। तसेच इतर आरोपींनीही तलवार व चाकूच्या धाकावर मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली आहे। या हल्ल्यात विष्णू नायर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। पुढील तपास वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत।